मिक्सरमध्ये वाटली ना की मिरची लय बारीक होती, म्हणून मग मी उकळीमध्ये टेचत आहे. साबुदाणा वडा करायचा आहे, त्यासाठी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. थोडंसं शेंगदाणा घातलं, जिरा पावडर घातली, कोथिंबीर घातली आणि कढीपत्ता पण घातलेला आहे, कारण उपवासासाठी नाही आहे हे. असं शिवमला जरा खाऊ वाटले होते म्हणून केलेले आहेत. आणि त्यासाठी ना आज सगळं टाकून घेतलेलं नाही, तर आपण जे उपवासामध्ये करतो त्यात फक्त बटाटा शेंगदाणा एवढंच टाकायचं. जिरा पावडर पण टाकलेली आहे थोडी चवीसाठी. आणि त्यानंतर शेंगदाणा तेल होतं माझ्याकडे अवेलेबल, आता संपत आलेला आहे डबा आणि आहे अवेलेबल म्हणून टाकलेलं आहे. तर चला, मी ना नेहमी दही जर लावायचं असेल ना, अर्धा लिटर म्हशीचं दूध घेते आणि अर्धा लिटर गाईचं दूध घेते, दोन्ही मिळून एकत्र करून त्याचं दही लावते. जे दही खूप छान असं लागतं बघा. काही करायचं असेल ना, त्याच्या आवडीचं असेल तर तो सारखं किचनपाशी गिरट्या घालतो, सारखं त्या कबुतरावानी किंवा पक्ष्यांसारख्या गिरट्या घालतो, जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत. चला, तर मग झाल्यावर पहिला नैवेद्य मी देवाला दाखवला, माझ्या लड्डू गोपालला दाखवला आणि नंतर मग माझ्या दुसऱ्या लड्डू गोपालने खाल्ला. चला, तर आवडला असेल तर सबस्क्राईब करा बरं पटकन.